ते लक्ष्मण हाके हे आल्याच्या नंतर जाणीवपूर्वक या महाराष्ट्रात मराठा धनगर वाद कसा पेटल यावरती त्यांनी भाष्य केलं आणि आमच्यासारखे पवन करवर असेल मी असेल जे प्रकरण आम्ही मिटवू लागलो तर आम्हाला सांगितलं की हे प्रकरण मिटवायचं नाही बांधवांनो, प्रकरण वाढवायचंय. आम्ही म्हटलं हे प्रकरण मिटवायचंय पण त्यांनी सांगितलं मिटवायचं असेल तुम्ही बाहेर निघा आणि माऊली हळणवरला सांगितलंय की विष्णू कुराडे असतील पवन करवर असेल यांना बाहेर जायला सांगा कारण हे प्रकरण मिटवायला आलेले आहेत. मग या महाराष्ट्रात तुम्हाला जो भोळा बाबडा धनगर समाज आहे यांना काय फक्त तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे का? आणि विशेष करून मराठवाड्यातला जो धनगर समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे तो तुम्हाला चालत नाही. म्हणजे जे मिटवायची भूमिका घेतात हे तुम्हाला चालत नाहीत. लक्ष्मण हाके जरा स्वतःला नाही तर स्वतःच्या जीवाला काहीतरी वाटू द्या. जनाची नाही तर मनाची जरा लाज बाळगा. या महाराष्ट्रातला भोळा बाबडा धनगर समाज मेंढपाळ बांधव धनगर समाज आज तुमच्यामुळे कुठं राहिलाय. आणि खरा या महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी पसरवत असेल तर ते लक्ष्मण हाके. आणि येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जर दंगली घडल्या तर याला कारणीभूत सुद्धा लक्ष्मण हाके राहील. मी त्या समाजातला आहे, धनगर समाजाचा आहे, तरी सुद्धा हे बोलतोय आणि जबाबदारीपूर्वक बोलतोय कारण लक्ष्मण हाकेला या महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आणि याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे, अर्थकारण करायचं आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे या महाराष्ट्रातील भोळ्या बाबड्या धनगर समाजानं सावध व्हा. जे प्रकरण मिटत आलेलं होतं किंवा मिटणार होतं ते वाढवण्याचं काम लक्ष्मण हाकेनं केलंय, ते वाढवण्याचं पाप लक्ष्मण हाकेनं केलंय एवढं बोलतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.